आणि ह्या पाण्यामध्ये एक वैशिष्ट्य काय, ह्याच्यामध्ये कोण सुसू नाही करणार. पूजा कसं वाटतंय बघून? पुढे जाऊन एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल विकास अँड पूजा. आज आपण काही असं एक्साइटमेंट वाला बघण्यासारखं आहे. सो आपण मस्तपैकी ते बघूया. चला कम ऑन, या फॉलो मी. सो आता आपण चाललेलं आहेत त्या मेट्रो स्टेशनचं नाव तुम्हाला पूजा सांगेल, कारण तिला जास्त अनुभव आहे. देख लो भाई, हम लड़के ना, हमारे साथ ऐसा ही होता है. सो आपण कोणत्या मेट्रो स्टेशनला चालले आता आणि कुठे चालले? ॲक्च्युली आम्हाला ते कतारा हिल्स म्हणून एक आहे तिथे प्लेस, तिथे जातो तर आहे, पण बघू होपसो ते सगळं दाखवायला मिळू देत, कारण आता ऑलमोस्ट वाजले 4:45 आणि थोडंसं संध्याकाळ लवकर होते, काळोख खूप लवकर होतो, त्याच्यामुळे ते सगळं दाखवायला मिळेल नाही मिळेल आय डोंट नो. लेट्स सी. मिळेल. एवढे आपण निघालेच आहेत तर डेफिनेटली मिळेलच. चल. मला हिच्यासाठी एवढा कॅमेराचा खाली मला हिल्स घालावे लागतील त्याच्यासाठी. कोणाच्या मागून? हिला सांगा जरा माझ्या मागूनच चालायला, काळे पोटवाले. बात सही आहे. मी तुझ्या मागून चालते कारण मी कॅमेरामध्ये व्यवस्थित यावी म्हणून. आणि मला पण मग असं वाकडं बिकडं असं करायची गरज नाही ना. मला ॲक्च्युली तुझ्यासाठी मग अशी मान वाकडी करावी लागते बोलताना, का तर हिला हा अँगल मिळावा. ये भगवान क्या जुलूम है. हा एक्झॅक्टली परफेक्ट. अशीच येत जा माझ्या मागे मागे या. नाही मेरा भाई तू मेरी जान. हा ठेव ना यार, हा खांदा तुझ्यासाठीच आहे. बस काय ट्रेन मध्ये झोपतेस, चालताना खांद्यावर हात ठेवतेस. शाबाश बेटा, बहुत बढिया. नो प्रॉब्लेम यार, हा खांदा तुझ्यासाठीच आहे. माझ्यासाठीच असला पाहिजे. येस बेबी. हे इथे एक पार्किंग एरिया आहे या मेट्रो स्टेशनच्या आतमध्येच. पार्किंग मधूनच डायरेक्ट बाहेर पडल्या आपल्याला बाजूलाच एक मॉल आहे. हा एक मॉल पण आहे त्याला टच. तो इतका जबरदस्त आणि इतका कॉस्टली मॉल आहे. बापरे, या मॉलमध्ये जर तुम्ही गेलात ना, करोडो रुपये कसे उडवायचे असतात ते या मॉलमध्ये माहीत पडेल. कारण की लिटरली त्या मॉलमध्ये म्हणजे गोल्ड पण आहे ना. आपण गोल्ड पण बघितलं ना, गोल्ड वॉच, नंतर डायमंड्स इतके महाग आहेत की सांगणार तुम्हाला. एक मला वाटतं आपण काय बघितलं होतं लास्ट टाइम आपण, ते इतकं महाग होतं. रिंग्स वगैरे, परत गळ्यातला सेट वगैरे. हा गळ्यातलं काहीतरी डायमंडचं थोडंफार. परफ्युम्स पण एवढे महाग आहे. गळ्यातलं डायमंडचं काहीतरी आम्ही बघितलं होतं, पण क्वालिटी एक नंबर. ते कितीला होतं का? नाही म्हणता मला वाटतं लाखांमध्ये होतं रे. 25-30 लाखाचं होतं ते आय थिंक. अरे मुझे चक्कर आने लग गया अब. उसने में अपना घर आ जाएगा रे. बात तो सही है. 80,000 के जूते यार, घर आ जाएगा उसमें भाई. आज आपण आलेले आहेत कतारा मेट्रो स्टेशनला. आणि कतारा मेट्रो स्टेशन पासून इथे एक हिल पॉइंट म्हणून आहे. तर तो हिल पॉइंट इतका चांगला आणि इतकं मस्त त्याच्यामध्ये फिरण्यासाठी वगैरे त्या लोकांनी बनवलेला आहे. तर आपण आता सध्या त्याच दिशेने चाललोय. आणि ह्याच्यावरती आपण जेव्हा कतारा बलून फेस्टिवल बघायला आलेलो तेव्हा आपण ह्याच मेट्रो स्टेशनला आलेलो. इथे हा जो बॉक्स आहे, हा बॉक्स आम्ही तुम्हाला दाखवला होता लास्ट टाइम. सो हा सेम एरिया आहे, फक्त हे कतारा हिल्स थोडं वेगळीकडे आहे, म्हणजे त्याच्या एक्झॅक्टली समोर आहे. आणि नेहमीप्रमाणे आपला इव्हिनिंगचा टाइम झालेला आहे. आणि आपण असा विचार केला होता की जे काय थोडंफार दाखवण्यासाठी मिळेल ते आपण थोडंसं उजेडामध्ये जसा दिवस असेल त्याच्यामुळे दाखवूया. पण आमचा वीकेंड असल्यामुळे आम्ही खूप उशिरा उठतो. ऑलमोस्ट
मग सगळं करेपर्यंत वेळ होतो. आम्ही निघालोच किती 4:30ला ना, 4:30ला निघालो. काळोख होण्याच्या दिशेने चाललंय, तर आपण जाऊन पटकन ते बघूया, म्हणजे ऍटलीस्ट आपल्याला व्यवस्थित ते बघायला मिळेल. इतक्या दिवस कतारा हिल्स करत होती जायचं बघायला, आणि जरासा आता चालली ती दमली. इसकी गॅरंटी मैं नहीं दे सकता. पूजा लगेच दमू नको गे बा, अजून तुला एवढं चालायचंय बा इथून इथपर्यंत. आत्ताशी तू एवढंच फक्त वर चढलेस. अच्छा हमको सिखा रिया है. तुला अजून खूप आता वर जायचंय. वर जायचंय. अरे मुझे चक्कर आने लग गया अब. असं नाही बाबा, तुला एवढ्या लवकर वर कुठे पाठवू. तर हे असं थोडंफार गार्डन आहे इकडे, आणि आपल्याला अजून थोडं वर जायचं आहे. थोडंसं जाण्याच्या आधी थोडंसं वाईफचे फोटो काढून घेतो आहे ना. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. काय बोलतोस? मग तुझा दिवस सुखद जाईल. माझा तिचे फोटो काढले तर मला सुखाने जगता येईल. बड़ा हरामी हो बेटा. आपण आलोय तर खरं या प्लेसला, पण इथे आतमध्ये एक्झॅक्टली ते एक वॉटरफॉल आपण बोलू शकतो तशा टाईपचं आहे कुठेतरी, पण आम्हाला दोघांना पण खरं माहीत नाही. तर आता ते बघायला जर मिळालं तर खूप आनंदच होईल. बघूया आता कुठे मिळतंय ते पुढे जाऊन. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, गिफ्ट बॉक्स आहे तो. मी एकट्याने ब्लॉगिंग करायची की काय? पूजा गेली कुठे? पूजा एवढी फास्ट का गेले पुढे? भाई मी पण आहे, नवरा पण आहे इकडे, नवऱ्याला पण बघ जरा. ऐसे में बड़ा सख्त लौंडा हूं. नवरा खूप हळू चालतोय. हा मग तू एवढी दमलीस कशाला? नाही, मी फास्ट चालते कारण लाईट जायला आली, काळोख व्हायला आलाय. पण आपण इथे खाली का चाललोय? आपल्याला वर जायचं होतं ना. मग हे खाली जायचा रस्ता आहे. खत्म, टाटा, गुड बाय, गया. काय भारी आहे रे हे. तुला आवडलं ना? तू खुश झालीस ना? बस भाई. मस्त थंड थंड हवा. तू खुश झालीस ना? ब्लॉग मध्ये सगळे बघणारे सगळे खुश. ऐसे तो नहीं होता है. थोडे कष्ट जास्त आहेत. खूप वरती आलोय आपण. ते बघ, दाखव किती वरती. इथून आपण त्या बिल्डिंगचे जे खाली होतो तिथून आता आपण इतकं वर चालत एवढ्या वर आलोय, आणि अजून असं वरती आहे खूप. फायनली विकास, ते बघ जे आपल्याला बघायचं होतं ते. यस. चल जबरदस्त यार. फायनली त्या प्लेसला आपण पोहोचलो जिकडे आपल्याला खरं जाऊन फोटोज काढायचे होते. तर इथे हा बघू शकता तुम्ही छोटासा वॉटरफॉल आहे. आणि पूजा कसं वाटतंय बघून? आहे ग जबरदस्त यार. ये पुढे जाऊया ना, तिकडे बघूया पुढे जाऊन. तिथे त्या साईडला जाऊया. चल. किती मस्त आहे. हा एक कतारमध्ये असा प्लेस आहे जिकडे
जबरदस्त गार्डन, नंतरला पाणी वगैरे अशा सगळ्या गोष्टी इथे आहेत. आणि हे फिरण्यासाठी यायला तुम्हाला शांत बसण्यासाठी ही जागा एकदम मस्त आहे. गारदार आहे रे खूप. पण ह्या पाण्यामध्ये एक वैशिष्ट्य काय, ह्याच्यामध्ये कोण सुसू नाही करणार. तर अजून आता इथून आपल्याला खाली जायला रस्ता आपण पटकन जाऊया. थोडाफार काळोख झालेला दिसतोय, आपल्याला व्यवस्थित अजून दिसेल. ऑलमोस्ट सनसेट झालाय. बट व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस यार. आणि मला Seriously. एकदम ह्या पायऱ्या उतरताना मला बागमंडलाचा फील येतोय. काय म्हणताय बागमांडलेकर? काय म्हणताय बागमांडलेकर? जा पूछ क्या. फायनली संध्याकाळ झालेली आहे आणि आपला नेहमीप्रमाणे काळोख झालेलाच आहे. तर तरी पण आपण बघूयात मस्तपैकी. ही जागा मला तर खूप आवडली. मला परत यायचं इथे सिरियसली. आणि इतकं मस्त शांत वाटतं नाही ते आल्यावर. सो कतारमध्ये असे बरेच प्लेस आहेत जिथे आपण जाऊ शकतो, व्यवस्थित असं एकदम बसू शकतो वगैरे. आता तुम्ही बिलीव्ह नाही करणार, इथे खूप माणसं आहेत. हा, पण आणि तरी पण तुम्ही आवाज गोंगाट असं काहीच नाहीये. हा, हे एक तिकडचं एकदम वैशिष्ट्यच आहे शांतता मला. वाटते. फायनली यार इथे मस्त या लोकांनी बघ आपल्याला तळ भेटलेला आहे. तळ्यामध्ये मासे आहेत का बघायला पाहिजे. पापलेट वगैरे, सुरमई. समुद्रात असतो. ओ काळेकोटवाले तुम्हीच सांगा आता हिला. बात तो सही है. काय सांगशील विकास? बरेच दिवस झाले आपले ब्लॉग थोडे आपण स्लो टाकलेत यूट्यूबला, कारण की थोडंसं जरा टायमिंगचा इश्यू झाल्यामुळे किंवा थोडंसं जरा जॉबच्या जास्त इथे कुठे फिरायला जायला मिळत नव्हतं. तर ठीक आहे, आपण जसे जसे आपल्याला वेळ मिळेल तसं तसं आपण आपल्या प्रेक्षकांसाठी मस्तपैकी कतारच्या सगळ्या प्लेसला आपण व्हिजिट करून दाखवण्याचा प्रयत्न करू. पण मला बऱ्याच दिवसापासून अशी इच्छा होती की ह्या प्लेसला यायचं आणि ह्या प्लेसला फिरायचं म्हणून. मुळात मी कधी अजूनपर्यंत बायकोला पण आणलं नाही गेले, इथे पण पहिल्यांदा. पण बायकोने खूप वेळा रिक्वेस्ट केलेली होती. तर छान वाटतंय, मस्त वाटतंय. आय होप तुम्हाला पण आवडेलच हा प्लेस. एक थोडंसं युनिक आहे, थोडंसं वेगळं आहे काहीतरी, आणि थोडंसं बघण्यासाठी पण छान वाटतंय. गार्डन्स, नंतरला थोडंसं वॉटरफॉल, नंतरला छोटीशी आपली नदी, असं सगळं इकडे आहे. आणि इकडे आजूबाजूलाचा परिसर पण एकदम छान आहे. सो थँक्यू, मस्त वाटतं. आय होप तुम्हाला पण आवडलं असेल. कमेंट करा नक्कीच आणि सांगा. ह्याच्यापेक्षा पण अजून आपण पाठीमागच्या साईडला जायचं आहे, तिथे पण जबरदस्त आहे, तर ते पण आपण बघूच. ओके गाईज, जास्त वेळ मला बघू नका प्लीज यार.